नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 15 जानेवारी नंतर कापूस बाजारावर तेजीत येणार. भद्रावती कापूस मार्केट असेल, समुद्रपूर मार्केट असेल, सावनेर कापूस मार्केट असेल, काटोल कापूस मार्केट असेल. आता खरंच 15 जानेवारी नंतर काय होणार, कापूस बाजारावर कसा तेजीत येणार. 11% आयात शुल्क सरकारने लागू केले आहे. CCIने किती खरेदी केली आहे आणि भारत बांगलादेश यांचे व्यापारी संबंध, या 3 गोष्टीचा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल, कापूस मार्केटचे अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आता खरंच कापूस बाजारावर 9,000 रुपये होणार का, काय आहे सविस्तर बातमी, चला तर जाणून घेऊया. सध्या आपण जर बघितलं तर 2 ते 3 दिवसापासून कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खुल्या आयातीमध्ये आता बाजारामध्ये कापूस दरामध्ये सुधारणा झाली आहे. कारण मध्ये अकोटमध्ये 8,405 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सौदा गेलेला आहे. भारत जो कापूस आयात करत होता त्या कापसाला 11% शुल्क सरकारने लागू केलेलं आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जो काही कापूस येत होता हा मुक्त आयात करारानुसार यामध्ये कोणताही टॅक्स लागत नव्हता. परंतु आता जो कापूस येतो आहे याला 11% शुल्क लागू केल्याने नवीन वर्षामध्ये सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण का, बाहेरचा कापूस खरेदी करण्यास आता शेतकरी आणि व्यापारी वर्ग उत्साह दाखवत नाही आणि लोकल कापसाला याचा जास्त फायदा व्हायला लागला आहे. आता ऑगस्ट 2025 ते जानेवारी 2025 पर्यंत 32 लाख गाठी एकूण आयात झालेल्या होत्या. आतापर्यंत जे गाठी येणार आहे त्या 50 लाख गाठी जवळजवळ अंदाज येणार आहे. हमीभावाचा विचार जर केला तर कापसाने हमीभावाची टप्पा सुद्धा आता ओलांडलेला आहे. नवीन हमीभावानुसार 8,200 8,300 रुपयापर्यंत कापसाचा हमीभाव आहे. आता इथून पुढे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार का आणि CCI आता किती कापूस खरेदी करणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सप्लाय डिमांडचा विचार जर केला तर सप्लाय कमी होतो आहे, डिमांड वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यापारी वर्ग सुद्धा आता घाऊक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहे. याचा फटका असाच बसलेला आहे की CCIने थोडेसे हात आपले आखडते घेतले आहे आणि व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आता खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना 8,400 8,500 रुपयापर्यंत बाजारभाव गेल्याचं दिसायला मिळत आहे. जो सरासरी दर 70-75 रुपये होता आता हा 80-85 रुपये आहे. खुल्या बाजार दरामध्ये 11% शुल्क लागू केल्यामुळे बाहेरच्या आयात जी आहे ती बंद झालेली आहे, कमी झालेली आहे. आता तिसरा महत्त्वाचा फटका आपण जर फॅक्टर बघितला तर तो आहे भारत बांगलादेश. भारत बांगलादेश हा मोठ्या प्रमाणात व्यापारी देश आहे. भारताचा जवळजवळ 40% सूत जो आहे तो बांगलादेशला जात असतो. त्या ठिकाणची आपली तणावाची परिस्थिती बघता इथून पुढे कापसाचा दर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. जर सरकारने व्यवस्थित धोरण आखलं तर कापूस यावर्षी 80-90 रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. 90 रुपयाच्या पार सुद्धा कापूस लवकरच आपल्याला जायला मिळेल. सध्याचा आपण जर बघितलं तर ऑगस्ट 2025 ते हे काय 26 आहे. जर आत्तापर्यंत 32 लाख गाठी आयात झाल्या आहे तर इथून पुढे किती गाठी आयात होतील हे बघणं गरजेचं आहे. कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जर बघितला तर सरासरी दर आजच्या मितीला अमरावती मार्केट 7,850 आहे, भद्रावती 8,000 आहे, अकोलामध्ये 8,200 8,400 पर्यंत आहे, सिंधी सेलू 8,300 पर्यंत काही ठिकाणी बाजारभाव आपल्याला जाताना दिसत आहे. बाळापूरमध्ये 8,010, भद्रावती 8,010 पर्यंत बाजारभाव आहे. हे 3 घटक आता इथून पुढे गरजेचं आहे. सरकारी धोरण बदलणार का, दुसरं म्हणजे आयात किती होणार आणि तिसरं म्हणजे CCIची किती खरेदी होणार. कारण CCIने बाजार दर वाढल्यामुळे CCIने खरेदी थोडीशी थांबवलेली आहे. येत्या 8 दिवसामध्ये धोरण जर सरकारने बदललं तर परत एकदा शेतकऱ्यांना याचा फटका होणार आहे. परंतु असंच धोरण जर राहिलं तर नक्की शेतकऱ्यांना 9,000 पर्यंत सुद्धा कापूस दर जाताना दिसणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.